मित्रांनो, भारतीय शास्त्रीय संगीताचा इतिहास आणि परंपरा खूप मोठी आहे आणि आजच्या तरुण पिढीतले दमदार शिलेदार जेव्हा ही परंपरा पुढे चालवताना दिसतात तेव्हा खात्री पटते की भारतीय शास्त्रीय संगीताचा भविष्यकालही उज्ज्वल आहे। आणि मी आत्ता जे विधान केलं त्याची तुम्हाला खात्री पटलीच असेल हे गायन ऐकून। स्वागत करूया अमिता पावगी गोखले यांचं। नमस्कार। नमस्कार अमिता, तुझी गाण्यातली तयारी अतिशय उत्तम आहे, कौतुक करण्यासारखी आहे, याबद्दल शंकाच नाही। तू इथपर्यंत कशी पोचलीस? खरं म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर इतकं सोपं नाहीये, मला माहिती आहे, कारण मलाही जेव्हा हा प्रश्न कोणी विचारतं तेव्हा मला त्यांना सांगावंसं वाटतं की हा एक प्रवास आहे। तर तुझं उत्तर ऐकायला आम्ही अतिशय उत्सुक आहोत। लहानपणापासून मी गाण्याच्याच वातावरणात वाढले। आई माझी सौ शुभदा पावगी ही संगीत समीक्षक आहे। लोकसत्ता ह्या दैनिकात गेली 15 ते 20 वर्ष आई संगीतावर लिहिते। बरं। आणि त्यामुळे आई पंडित गजाननबुवा जोशी, पंडित उल्हास कशाळकर यांची शिष्य आहे। त्यामुळे घरात 24 तास गाण्याचंच वातावरण असायचं। आई सारखं शिकवण्या घ्यायची, मुलांना शिकवायची, त्यामुळे सारखं गाणं सोडून दुसरं काही आम्ही ऐकलंच नाही लहानपणापासून, शास्त्रीय संगीत सोडून। आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणजे आई जी संगीत समीक्षा करायची त्यामुळे निरनिराळ्या कार्यक्रमांना आम्ही जायचो। मी पण आईबरोबर जायचे। तेव्हा फार काही कळायचं नाही गाण्यातलं, खूप लहान होते मी त्यावेळेला, पण ते जे अजाणत्या वयात जे कानावर पडलं ते खूप उच्च दर्जाचं आणि खूप चांगलं कानावर पडलं। तसेच माझे वडील हे राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता या अनेक फील्ड्समध्ये ऍक्टिव्ह होते, अजूनही आहेत। त्यामुळे डोंबिवलीमधल्या अनेक सामाजिक संस्थांशी, सांगीतिक संस्थांशी ते निगडीत होते। त्यामुळे डोंबिवलीत कुठलाही गाण्याचा कार्यक्रम असला की सगळे आर्टिस्ट आमच्याकडे उतरायचे। म्हणजे अगदी वीणाताई सहस्रबुद्धे, पंडित रोणू मुजुमदार, पद्माताई तळवळकर, सुरेश तळवळकर असे कितीतरी दिग्गज आमच्या घरी येऊन राहून गेलेत। मग त्यांच्या गप्पा म्हणजे बॅकस्टेज मैफिल म्हणतो ना आपण, तसं की घरगुती त्यांच्या गप्पा पण गाण्याविषयीच्या ह्या खूप लहान वयात मी सगळ्या ऐकल्या। त्यामुळे मला खूपच गाण्यासाठी पौष्टिक असं म्हणतात ना, असं खूप पूरक वातावरण मिळालं मला लहानपणापासून। नाही, अगदी तू समर्पक उत्तर दिलेलं आहेस आणि तुझ्या या सगळ्या उत्तरामध्ये तुझी तयारी, तुझे म्हणजे गाण्यातलं कौशल्य त्यात कसं झालं हे आम्हाला कळलं थोडक्यात। तुला आता तू सांगितलंस की शुभदा पावगी या तुझ्या गुरु आहेत पहिल्या, पण पंडित शरद साठे यांच्याकडनं तू गाण्याचं मर्म जाणून घेतलंस, त्यांच्याबद्दलही थोडं सांग। काय सांगायचं? आईकडे मी संगीत अलंकारापर्यंतचं शिक्षण घेतलं, म्हणजे प्राथमिक शिक्षण आईकडे घेतलं असं म्हणता येणार नाही, कारण काय गाण्यात 2 स्ट्रीम्स असतात। म्हणजे जितक्या गुरूंकडे आपण शिकू तितके रागाचे वेगवेगळे अँगल्स आपल्याला कळतात। त्यामुळे आईकडे अजूनही माझं शिक्षण चालूच आहे। पण 12वी झाल्यानंतर साधारण जेव्हा आईला असं जाणवलं की आता माझ्याकडेही भरपूर शिकले, आता आणि वेगळ्या अँगल्सनी शिकायला हवेत, त्यावेळेला पंडित उल्हास कशाळकरांनी पंडित शरद साठेंचं नाव सुचवलं की योग्य व्यक्ती आहे, ग्वाल्हेर घराण्यातले, म्हणजे एकदम ऑथेंटिक म्हणतात ना तसं नॉलेज ह्यांच्याकडे जरूर मिळेल। त्यामुळे 12वी नंतर मी त्यांच्याकडे जायला सुरुवात केली। त्यांचं रागाची खोली किंवा रागाकडे बघण्याचा दृष्टिकोन, उपजंगाने गायकीवर त्यांचा खूप भर असतो। म्हणजे पाठ केलेलं गाण्यापेक्षा तू तुझ्या शक्यता शोधून काढ, तू राग कसा गाशील, हे ग्रामर आहे, ह्या पलीकडे जाऊन तू आता काय करू शकतेस, ह्या शक्यतांचा विचार करायची सवय त्यांनी लावली। त्याचबरोबर बंदिशींवर काम करण्याचा त्यांचा खूप आग्रह असतो। म्हणजे एखादा नवीन राग शिकवला की त्याचं बंदिश इतके ते घोटून घेतात, बंदिशीचा आराखडा त्याच्यातच सगळा राग दिसतो असं त्यांचं मानणं आहे। त्यामुळे बंदिशी ते खूप घोटून घेतात। मींडकामावर त्यांचं खूप प्रभुत्व आहे आणि त्यांचा आग्रह असतो, त्यातलं सौंदर्य त्यांना कळलंय, त्यामुळे त्यांचा असा आग्रह असतो तूही हे सौंदर्य समजून घे। आणि तालाची लय, उपज अंगाने गाणं, ह्या सगळ्यावर त्यांचा खूप भर असतो। त्यामुळेच स्वर आणि तालावरची हुकूमत जी तुझ्या आवाजात आली आहे हे दिसूनच येते, ह्या तुझ्या ट्रेनिंगमुळे।